तर आज मजाक मजाक मध्ये तुमच्या भाऊला 720 व्होल्टेजचा झटका लागला बरं का. तर राम राम मंडळी, मी तुमचा लाडका विजय कोळपे. सर्वात आधी तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्या आजीकडून आणि माझ्याकडून नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. पण ही आहे आमच्या ग्रामपंचायतची कमाल. या लाईनच्या तरावर आमच्या गावातल्या बाया कपडे वाळू घालतात, कारण आमच्या गावच्या बाया खतरो की खिलाडी आहेत. तेवढ्यात वाऱ्याच्या तुफान वेगाने आपल्या भाऊनं नवीन ऑटो आणला होता. आपला भाऊ कामाधंद्याला लागणार म्हणून आपण जाम खुश होतो. पण भाऊला म्हणलं खुश होऊन काय फायदा, आपल्याला तर पेढा लागतो. पण भाऊचा ऑटो पाहून आपण खरं खूप खुश होतो बरं. पण त्याच्या ऑटोला बच्चा कंपनीचा भलतच मौळ लागलं होतं आणि त्या मौळात हे होतं आगे मौळ. तर आज नागपंचमी असल्यामुळे गावकऱ्यांची लगबग चालू होती. तिकडे तिकडे भक्तिमय वातावरण झालं होतं आणि त्याच वातावरणात हा होता आमच्या गावचा छोटा वारकरी. त्याच्या वजापेक्षा जास्त पखवादाचा वज होतं, पण शेवटी नाद हो. आणि हा नाद असायला गरजेची पुण्याही थोर असावी लागते. आणि या आमच्या भजण्याविषयी 2 शब्द सांगून कमेंट मध्ये रामकृष्ण हरी नक्की लिहा. टाळ मृदुंगाच्या तालावर थिरकणारी ही शेवटची पिढी होती. श्रावण महिन्यातील नागपंचमी हा आपला पहिला सण आहे आणि गावाच्या परंपरेनुसार गावातली मंडळी जाऊन वारुळाची पूजा करतात. आणि या भक्तीच्या वातावरणात आपण पण होतो बरं का. आणि आपलं भाग्य एवढं भारी की नागदेवताचं वारुळ हे आपल्याच वावरात आहे. आणि आलेली भजनी मंडळी इथे येऊन चिखलापासून नागदेवता तयार करतात, पूजा अर्चना करून त्यांच्यासाठी दूध ठेवतात. तुमच्या पण गावात अशीच परंपरा आहे का, नक्की कमेंट करून सांगा. नागदेवताचं दर्शन घेऊन लाया फुटाने खायचा आनंद घेतला. इथं वातावरण काय चालू होतं आणि भावाचं एक वेगळं चालू होतं. तू मेरे से प्यार करती है या नहीं करती, ये बता दे तू बस. नहीं, मैं तेरे से लास्ट बार पूछ रहा हूँ, तेरा मेरे से प्यार है या नहीं. आणि त्याच वातावरणात हे जिंदगीला वैतागलेले लोक होते. या अशा वातावरणात चहा भेटणं म्हणजे एकदाचं अमृत भेटणं. आणि ते अमृत पिऊन आम्ही 3 जण अमर झालो. तर कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये. तोपर्यंत राम कृष्ण हरी.